या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 चौकारांविरोधात गुन्हा दाखल, महिलेची फिर्याद। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी मंजुळा बाळकृष्ण माने, वय वर्ष 40, राहणार भगतसिंह मार्केट, दगडी बिल्डिंग, शासकीय इमारत, सोलापूर यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्याने पैशाची गरज होती। त्यावेळेस फिर्यादीच्या कॉलनीमध्ये राहणारे ओम लोंढे व विशाल लोंढे हे लोक व्याजाने पैसे देत असल्याने फिर्यादी याबाबत पैशाची मागणी केली असता सुरुवातीला ओम लोंढे यांनी 10% व्याजाने 40,000 रुपये दिले। फिर्यादीला अडचण आल्याने सदर रक्कम फिर्यादी यांनी व्याजाने घेतले। त्यानंतर दरमहा 4,000 रुपये प्रमाणे नियमित व्याज भरणा केले। त्यानंतर पुन्हा फिर्यादीस आर्थिक अडचण भासल्याने ओम लोंढे यांना पुन्हा पैशाची आवश्यकता असल्याबाबत कल्पना दिली। त्यावेळेस ओम लोंढे यांनी त्यांच्या सासूकडून 5% व्याजाने 1 लाख रुपये देण्याची तयारी दाखवून दिले। फिर्यादीस 1 लाख रुपये दिले। त्यानंतर फिर्यादी यांनी नियमित व्याज दरमहा 9,000 रुपये दिले। व्याजाची रक्कम जुलै 2025 पर्यंत भरणा केले। त्यानंतर पुन्हा कौटुंबिक अडचणस्तव 1 लाख रुपये पैशाची गरज फिर्यादी यास भासू लागले। त्यामुळे ते पुन्हा ओम लोंढे यांचा भाऊ विशाल लोंढे यास याबाबत बोलणी केले। त्यांनी त्यांच्या ओळखीचे सेटलमेंट येथील सावकार अंबादास गायकवाड यांच्याकडून व्याजाने पैसे घेऊन देतो असे म्हणून सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले व अंबादास गायकवाड यांची भेट घेतली असता अंबादास गायकवाड यांनी 6% व्याजाने प्रतिमाहा 6,000 रुपये व्याज देणे करून 1 लाख रुपये रोखीने दिले। सदर व्यवहारापोटी संबंधित सावकार यांनी फिर्यादी यांच्याकडून ATM व SBI बँकेचे पासबुक आणि 3 चेक मागणी केल्याने विशाल लोंढेकडे फिर्यादी यांनी सर्व कागदपत्र दिले। त्यानंतर फिर्यादी हे नियमित व्याज भरत होते, परंतु व्याजाचा भरणा अधिक होऊ लागल्याने त्याचे देणे वाढू लागले। फिर्यादीस भरणा करणे अधिक कठीण होऊ लागले। त्यावेळेस विशाल लोंढे यांनी टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये व पुन्हा 1 लाख रुपये असे कर्ज घेतल्याचे दाखवून फिर्यादी व फिर्यादीची मुलगी वैष्णवी माने हिचे बँक खात्यात ट्रान्सफर केले। त्यानंतर प्रत्येक महिना विशाल लोंढे हा ATMद्वारे व्याजाची रक्कम वेळोवेळी काढून घेतले। त्याप्रमाणे ओम लोंढे यांच्याकडून देखील घेतलेले कर्जाचे व्याज फिर्यादी हे नियमित दिले। जुलै 2025 पासून व्याजाच्या रकमेचा भरणा वाढत असल्याने घर चालवणे कठीण होऊ लागले। फिर्यादीस व्याजाचे रक्कम अथवा मूळ रक्कम देणे झाले नाही। त्यामुळे ओम लोंढे व विशाल लोंढे यांनी फिर्यादीस पैशाची तगादा लावला, परंतु फिर्यादीस पैसे देणे न झाल्याने ओम लोंढे व विशाल लोंढे यांनी यातील महिला फिर्यादीस मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। येता जाता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। इतकेच नव्हे तर घालून पाडून बोलणे, पैसे नाही दिले तर घरात घुसण्याची धमकी देणे। फिर्यादीचा मुलगा विक्रम यास देखील येता जाता काहीही बोलून तुझ्या आईने पैसे नाही दिले तर सोडणार नाही अशी धमकी देणे, बघून घेण्याची भाषा वापरणे असे प्रकार करू लागल्याने शेवटी कंटाळून अखेर यातील फिर्यादी सदर बाजार पोलीस ठाण्याला जाऊन रीतसर फिर्याद दिले। त्यांच्या फिर्यादीवरून विशाल प्रकाश लोंढे, ओम प्रकाश लोंढे दोघे राहणार भगतसिंह मार्केट जवळ, दगडी बिल्डिंग, शासकीय इमारत, सोलापूर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 115/2, 352, 351/2, 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करत आहेत। मी मंजुळा माने। काय झालं? ओम लोंढे, विशाल लोंढे यांच्याकडून पैसे घेतले होते खाजगी। पैसे घेतल्यावरती त्यांना वेळोवेळी 34,000 रुपये मी 4.5 लाखाचे व्याज भरत होते। त्यांनी व्याज, ATM, पासबुक, चेकबुक त्यांच्याकडे असून प्लस परत माझं पेन्शनचं पुस्तक त्यांच्याकडेच आहे। ते लोन करून देतो म्हणून तेही काढून दिले नाही आहेत आणि माझं पुस्तक वगैरे त्यांच्याकडेच आहे। तेही मला आपलं पोलीस चौकी सदर बाजार बनगर साहेबांनी मला घेऊन द्यावी ही विनंती आहे। किती पैसे दिलता तुम्ही?
मी त्यांना कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत आजपर्यंत व्याज दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये जे मुद्दल आहे ते मोडण्यात यावी, मी मुद्दल फेडायला तयार आहे राहिलेली तुमची रक्कम. तर त्यांनी मला नाही व्याजासहित आम्हाला पैसे पाहिजे म्हणून त्यांनी बसले. काय अडचण काय तुमची नेमकी? माझं अडचण काहीही नाही आहे. मी पैसे जितकं रक्कम राहिलेली आहे ते मुद्दल मी फेडायला तयार आहे, पण व्याज हे बंद करावे माझी हेच विनंती आहे. आणि अर्जात पण मी हेच बोललेली आहे. आणि माझ्या घरासमोर ज्यावेळी मी पोलीस चौकीत जाऊन अर्ज दिले तेव्हा त्यांनी लगेचच CCTV कॅमेरा लावलेले आहेत. माझ्या व माझ्या लेकरांवरती त्यांनी नजर ठेवलेली आहेत, जाण्या येण्यावरती नजर ठेवलेली आहेत. त्यांचं घर पलीकडे असून माझ्या घरासमोर त्यांनी कॅमेरा लावलेले आहेत. ते काही करून कमिशनर साहेब बंडगर साहेबांना हात जोडून विनंती करते की पहिला कॅमेरा CCTV कॅमेरा चौकशी करून काढण्यात यावी. नमस्ते सर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.